नुसत्याच सुगंधाने खावीशी वाटणारी आणि नेहमीपेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीची मस्त चमचमीत अशी मसाला गवारची भाजी आज आपण पाहणार आहोत. प्रत्येकाची गवारची भाजी बनवण्याची पद्धत ही थोडीफार वेगळी असू शकते. पण ह्या पद्धतीने जर तुम्ही एकदा ही गवारची भाजी बनवून बघितली तर अगदी चवीला भन्नाट लागते. चला तर मग वेळ न वाया घालवता लगेचच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्यासाठी सर्वात अगोदर इथे मी अर्धा किलो गवारच्या शेंगा घेतलेल्या आहेत. शेंगा घेताना आपल्याला त्या ताज्या आणि फ्रेश अशा शेंगा इथे वापरायच्या आहेत भाजीसाठी. तर आता सुरुवातीला आपण ह्या ज्या शेंगा आहेत त्या निवडून घेणार आहोत. तर शेंगांच्या साईडचे जे देठ असतात त्या अशा पद्धतीने दोन्ही साईडचे देठ मी इथे काढून टाकलेले आहेत आणि आता छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये ह्या शेंगा आपण कट करून घेणार आहोत. आणि शेंगांना ज्या साईडला शिरा असतात त्यासुद्धा आपल्याला अशा पद्धतीने काढून टाकायचे आहे, जेणेकरून जेव्हा आपण शेंगा खाऊ तेव्हा दाताखाली त्या शिरा अडकणार नाही. तर अशा पद्धतीने शेंगांचे छोटे छोटे इथे मी तुकडे करून घेते आणि ज्या काही शिरा असतील त्यासुद्धा आपल्याला इथे काढून टाकायच्या आहेत. तर सर्व शेंगा इथे मी निवडून घेतलेल्या आहेत. आता ह्या ज्या शेंगा आहेत त्या आपल्याला 1 ते 2 पाण्याने स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर आपण शेंगा शिजवून घेणार आहोत. त्यासाठी गॅसवर कढईमध्ये चमचाभर तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये धुतलेल्या सर्व शेंगा आपल्याला घालायच्या आहेत आणि अगदी मिनिटभरासाठी फक्त आपल्याला तेलामध्ये त्या छान अशा परतवून घ्यायच्या आहेत. थोडेसे शेंगा सुरुवातीला तेलामध्ये अगदी छान अशा परतवून घेतल्या की शेंगांची जी चव आहे भाजीमध्ये ती सुद्धा अगदी छान लागते. तर अगदी मिनिटभरासाठी मी फक्त ह्या शेंगा परतवून घेतलेल्या आहेत. त्यानंतर यामध्ये साधारण एखादा ग्लास मी इथे पाणी घातलेलं आहे आणि अगदी चवीनुसार थोडंसं आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. आणि लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला साधारण 4 ते 5 मिनिटांसाठी ह्या शेंगा थोड्याशा शिजवून घ्यायच्या आहे. साधारण 50 ते 60% आपण ह्या शेंगा शिजवून घेणार आहोत. शेंगा शिजतायत तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर एक झटपट असं आपण वाटण तयार करून घेऊया. त्यासाठी कढईमध्ये साधारण चमचाभर तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक छोट्या साईजचा कांदा मी अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे. अगदी सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला ह्या कांद्याला परतवून घ्यायचा आहे. कांदा हलकासा परतत आला की त्यामध्ये इथे मी आता साधारण 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे. हे दोन्ही आपल्याला कांद्यासोबत परतवून घ्यायचे आहे. साधारण 2 चमचे इथे मी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि 1 हिरवी मिरची घेतलेली आहे. आता हे सर्व आपल्याला अगदी 2 मिनिटांसाठी व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जे लसूण आणि अद्रक घातलेला आहे त्याचा कच्चेपणा दूर होईल आणि शेंगदाणे सुद्धा अगदी कांद्यासोबत व्यवस्थित असे भाजले जातील. तर 2 मिनिटांसाठी हे सर्व साहित्य अगदी व्यवस्थित असं मी इथे भाजून घेतलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. आता यापेक्षाही जास्त आपल्याला भाजायचं नाही आहे. गॅस बंद करू आणि हे संपूर्ण आता आपल्याला इथे थंड करून घ्यायचं आहे. तर शेंगासुद्धा आपण शिजण्यासाठी ठेवलेल्या होत्या. थोड्याशा शेंगा देखील आपल्या शिजलेल्या आहेत. पूर्णपणे इथे शेंगा आपल्याला शिजवून घ्यायच्या नाही आहेत, कारण आपण ग्रेव्हीमध्ये सुद्धा ह्या शेंगा शिजणारच आहेत. अगदी 60 ते 70% इथे ही शेंग शिजवून घेतलेली आहे. गॅस बंद करू आणि एका बाउलमध्ये काढून घेऊयात. त्यानंतर आपण जे लसूण, आलं, शेंगदाणे आणि कांदा भाजून घेतला होता ते देखील पूर्णपणे थंड झाल्यानंतर एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे. एक छोट्या साईजचा टोमॅटो यामध्ये घालून मिक्सरमधून अगदी बारीक अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. फोडणीसाठी गॅसवर साधारण 3 ते 4 चमचे तेल गरम करायला ठेवले. तेल चांगलं गरम झालं की चमचाभर यामध्ये जिरं घालायचं आहे. एक छोटंसं तेजपान घातलेलं आहे आणि त्यानंतर आपण जो मसाला तयार करून घेतलेला आहे तो सर्व मसाला यामध्ये घालायचा आहे आणि तेलामध्ये मसाला अगदी छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे. साधारण 4 ते 5 मिनिटं लागतात मसाला परतण्यासाठी. तर इथे तुम्ही बघू शकता साधारण 4 ते 5 मिनिटं लागलेले आहेत. अगदी लो टू मीडियम फ्लेमवर मसाला छान तेल सुटेपर्यंत इथे परतवून घेतलेला आहे. त्यानंतर यामध्ये आता सुके मसाले घालूयात. त्यामध्ये 1 चमचा गरम मसाला, 1.5 चमचा लाल तिखट, 1 चमचा धना पावडर आणि पाव चमचा हळद घातलेली आहे. सर्व घातलेले मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात. मसाल्यांचं प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंफार कमी जास्त करू शकता. तर मसाले अगदी व्यवस्थित असे मिक्स करून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून यामध्ये काढून घेऊयात. अगदी थोडंच पाणी यामध्ये घालायचं आहे, जेणेकरून घातलेले जे मसाले आहेत ते करपणार नाही म्हणून. तर थोडंसं पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि साधारण 2 ते 3 मिनिटांसाठी याला पुन्हा एकदा छान असं शिजवून घेऊयात. तर झाकण ठेवून फक्त 2 मिनिटांसाठी मी हा मसाला पुन्हा एकदा शिजवून घेतलेला आहे, पाहू शकता तुम्ही. पुन्हा एकदा व्यवस्थित असं आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण ज्या शेंगा शिजवून घेतलेल्या होत्या त्या पाण्यासकट आपल्याला सर्व यामध्ये घालायचे आहे. त्याचं पाणीसुद्धा आपल्याला इथे वापरायचं आहे.
घातलेल्या सर्व शेंगा मसाल्यामध्ये एकदा व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत. आणि जर तुम्हाला थोडी जास्त ग्रेव्हीची ही भाजी हवी असेल तर तुम्ही यामध्ये थोडं जास्त पाणी घालू शकता. तर इथे मी अगदी थोडंच पाणी घालते, कारण मी अगदी थोडीशीच ग्रेव्ही ठेवणार आहे. पुन्हा यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे. आपण सुरुवातीला सुद्धा शेंगा शिजताना मीठ घातलं होतं, त्यामुळे नंतर आपल्याला अगदी थोडंसंच मीठ यामध्ये घालायचं आहे. आणि एकदा मिक्स करून घेऊ आणि लो टू मीडियम फ्लेमवर साधारण 6 ते 7 मिनिटांसाठी आपल्याला ही भाजी चांगली अशी शिजवून घ्यायची आहे. अगदी लो टू मीडियम फ्लेमवर साधारण 10 मिनिटांसाठी भाजी अगदी मस्त अशी शिजवून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता जो रस्सा आहे तो सुद्धा थोडासा आटलेला आहे. अगदी थिक अशी इथे ग्रेव्ही आपली झालेली आहे. अगदी मस्त चमचमीत आणि झणझणीत अशी मसाला गवार इथे आपली बनवून तयार झालेली आहे. तर हे पहा, चवीला अगदी भन्नाट लागते. नेहमीपेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीने आज आपण ही भाजी बनवलेली आहे. बऱ्याच वेळेस आपण फक्त कांदा किंवा टोमॅटो चिरून ही भाजी बनवतो किंवा काहीही न घालता अगदी साध्या सिंपल मसाले वापरून ही भाजी बनवतो. पण एकदा तुम्ही ह्या पद्धतीने चमचमीत असा हा मसाला गवार नक्की बनवून बघा. तुम्ही डब्यासाठी बनवू शकता, घरी वरण भात वगैरे केला असेल त्यासोबत खाण्यासाठी सुद्धा बनवू शकता. चवीला अगदी भन्नाट लागतो. आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.